नमस्कार. आज आपण बनवणार आहोत व्हेज नूडल्स, व्हेज शेजवान नूडल्स. शेजवान चटणी मी अगोदरच बनवून ठेवलेली आहे. त्याची रेसिपी मी पोस्ट करेनच, पण त्याआधी आपण बघूया नूडल्स. त्यासाठी लागणारं साहित्य: अंड, हे आपल्याला एक ऑमलेटसारखं प्लेन बनवायचं आहे, प्लेन ऑमलेट. गाजर आहे, हे सर्व लांब चिरून घेतलं आहे. कांद्याची पात, शिमला मिरची, कांदा, कोबी आणि ही आलं लसूणचे बारीक तुकडे केलेले आहेत. चिंग्सचा रेड चिली सॉस, कॉस्कोचं व्हाईट व्हिनेगर आणि नूर सनफ्लॉवर ऑइल आहे. डार्क सोया सॉस आहे आणि नूडल्ससाठी नूडल्स बॉईल केलेले आहेत. तर आपण गॅस चालू करून पॅन गरम करत ठेवलं. त्यामध्ये आपण आधी अंड घालणार आहोत. अंड्याची आधी पोळी बनवून घेणार आहोत एक. अंड आपल्याला विस्क करून घ्यायचं आहे. त्याने आपण विस्क करून घेणार आहोत. थोडंसं मीठ आत्ताच घालून घेऊया आणि स्लाइटली हळद, थोडं येल्लोइश दिसण्यासाठी. जास्ती नाही करायचं, थोडं मिक्स करणं एवढं. तर याचा रंग बदलला आहे, टेम्पटिंग रंग दिसतं, मस्त यम्मी असं वाटतं आहे. तर हे आपल्याला फोडायचं आहे ॲक्च्युली, बघूया. हां, तर हे आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं. हे आपण एका छोट्या प्लेटमध्ये काढून घेतलं आहे. त्याच्यामध्ये असे बारीक पीसेस करूया. हा थोडा शार्प पळा आहे माझ्याकडे, त्याने मी करू शकते. ओके, बस एवढेच. आता आपल्याला गॅस फास्ट ठेवायचा आहे. तेल नूडल्ससाठी थोडंसं जास्तीचं. यामध्ये आलं लसूण, आता हे लाल झाले. आता याच्यामध्ये आपण सगळ्या भाज्या कापलेल्या त्या टाकायच्या आहेत. कांदा, गाजर, कोबी, कॅप्सिकम, शिमला मिरची लाल आणि हिरवी आहे. कांद्याची पात, तर हे तेलावर थोडंसं स्टर फ्राय करूया. आणि आता आपल्याला फास्ट प्रोसेस करावी लागेल. जास्ती वेळ आपण हे नाही करूया, नाही तर ते शिजतील, थोडेसे क्रंची लागणार नाही खाताना, नरम होऊन जाईल. तर पटापट याच्यात शेजवान चटणी जी आपण घरीच बनवली आहे, चिली सॉस, व्हिनेगर, सोया सॉस, हे मिक्स केलं आहे. त्याचा कलर बघा चेंज झाला. आपल्या शेजवान चटणीमध्ये चिली पेस्ट कलरवाली आहे, त्यामुळे कलर रेड झाला याचा लगेच.
मीठ 1 चम्मच आणि थोडंसं चिली पावडर. आता हे आपण नूडल्स टाकणार आहोत आपले, ते आपण बॉईल करून घेतले होते. तर हे मी मिक्स करून घेते. तर हे आपले नूडल्स रेडी आहेत. याच्यावर आपण पातीचा कांदा, कोथिंबीर, सर्व करायचं. आणि आपण हे जे पहिलं सुरुवातीला ऑमलेट बनवलं होतं त्याचे पीसेस, सेमी व्हेज आपलं सेमी नॉन व्हेज झाला ॲक्च्युली हा, पूर्ण व्हेज नाही. पण अंडं घातल्यानंतर त्याची जी टेस्ट लागते ना, तुम्ही बनवून बघा, खूप सुंदर लागते हे अंड्यामुळे. तर आपण गॅस बंद करणार आहोत. जास्त शिजवले की मग ते अगदी पिठासारखे लागतील, थोडे क्रंची असायला हवेत नूडल्स. आपला हा सेमी नॉनव्हेज शेजवान नूडल्स रेडी आहे. सो आता मी खाते, तुम्ही पण करून बघा. आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि मला सांगा तुम्हाला रेसिपी माझी कशी वाटली आहे. थँक्यू.